रात्रीच्या वेळी गोठ्यातून येत होता विचित्र आवाज. तो आवाज ऐकल्यानंतर शेतकऱ्याच्या मनामध्ये सुद्धा भीतीचं वातावरण पसरायचं. जेव्हा शेतकरी सायंकाळच्या वेळी आपली जनावरं गोठ्यामध्ये बांधायचा, मात्र चारा-पाणी जनावरांना केल्यानंतर काही वेळातच रात्री गोठ्यातून विचित्र आवाज येत असे. असाच हा प्रकार 1-2 दिवस चालू राहिला. मात्र शेतकऱ्याने या गोष्टीकडे कानाडोळा केला. शेतकऱ्याला वाटलं दुसरीकडे कुठे आवाज येत असेल. पण शेतकरी जेव्हा एके रात्री उठला, तेव्हा त्याने पाहिलं तर तो सुद्धा हादरून गेला. कारण त्याने पाहिलं की चक्क आपल्या गायीच्या गोठ्यामधून हा आवाज येत आहे. जेव्हा त्याला ही गोष्ट समजली, तेव्हा तो सुद्धा हादरून गेला. कारण एवढे दिवस जो गोठा शांत होता, आपली जनावरं ज्या गोठ्यात आपण बांधत होतो, एवढे दिवस आपल्याला कोणचीही भीती नाही वाटली किंवा कसलाही विचित्र आवाज नाही आला. मात्र 2-4 दिवस झाले गोठ्यातून विचित्र आवाज येणारा शेतकऱ्याला रोज भयभीत करीत होता. जेव्हा तो आज अचानक रात्री उठला आणि त्याने पाहिलं, तो सुद्धा हादरून गेला. कारण त्या शेतकऱ्याला 2 गायी होत्या आणि एक गाय त्यामधली वासराला जन्म देणार होती. जेव्हा ही गाय वासराला जन्म देणार होती, तेव्हा गायीसुद्धा मोठमोठ्याने ओरडत होती. कारण जेव्हा गाय आपल्या बछड्याला रात्री जन्म देणार होती, तेव्हाच त्या गोठ्याच्या आजूबाजूला कुत्र्याचा मोठा झुंड होता. त्यामुळे गायीच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भीती झालती. जर आपण आता वासराला जन्म दिला, तर हे कुत्रेसुद्धा आपल्या वासराला खाऊ शकतात. त्यामुळे गाय मोठमोठ्याने हंबरडा फोडीत होती. जशी एक आई आपल्या लेकरासाठी रडत असते, तशीच ही गायसुद्धा आपल्या बछड्यासाठी करीत होती. जेव्हा ही बाब शेतकऱ्याने पाहिली आणि तो गायीच्या जवळ आला, त्याने ताबडतोब त्या कुत्र्यांना तिथून हाकलून लावलं आणि गायींनी पण त्या मालकापाशी आपल्या सुंदर बछड्याला जन्म दिला.